सगळ्यांना अगदी मनापासून जय भीम सादर करते आणि आजच्या विषयाला मला वाटतं हात घालायला सुरुवात करायला हवी आहे. आजचा जो विषय मला विषयावरती जे आम्ही बोलणार आहेत किंवा आपण जे सगळे त्याच्यावर डिस्कस डायलॉग करणार आहोत, हा खरा म्हटलं तर ज्या भारतीय राजकारणामध्ये जे भारतीय राजकारण ज्या गोष्टीवरती टिकलं जाऊ शकतं आणि त्याच्यामधूनच आपल्या मतांची खळगी भरली जाऊ शकते, असा मुद्दा घेऊन बरेच राज्यकर्ते आज या भारत देशामध्ये, त्यातही महाराष्ट्रामध्ये असेल आणि संपूर्ण भारत देशामध्ये जे जातीय तेढ, जातीय दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, ह्या अशांसाठी मला वाटतं त्यांची कान उघडणी करणं गरजेचं आहे. कारण कुठलाही राजकीय पक्ष असेल किंवा कुठलीही राजकीय संस्था असेल, ज्या काही राजकारणाच्या गोष्टी आहेत त्या राजकारणाच्या गोष्टी मला वाटतं राजकीय पातळीवरती आणि राजकीय पटलावरती झालेल्या कधीही योग्य असतात. परंतु त्यासाठी कुठलीही एखादी धार्मिक विधानं करायची आणि त्या विधानावरती त्यांच्या वक्तव्याने या भारत देशाची, या देशाची सार्वभौमत्व आणि संवेदनशीलता याला कुठेतरी धक्का पोचेल, याची कुठेतरी हानी होईल, अशी मात्र वक्तव्य या राज्यकर्त्यांनी करायला नको. आपण सर्वांना माहिती आहे की 2-3 दिवसांपासून म्हणजे पाडव्याच्या दिवसापासून जो काही हौदोस या महाराष्ट्रामध्ये घालण्याचा प्रयत्न चालू आहे काही राजकीय पक्षाच्या वतीने, त्यांचा हा डाव मोडीस काढण्यासाठी आता आपण सगळ्यांना, मला म्हणायचं वाटतं की सगळ्यांनी आपण आता एकसंघ होऊन त्यांचा डाव मोडीस काढला पाहिजे. तो विषय दिला गेलेला आहे की धार्मीय तेढ आणि विनाकारण राजकारण. मला वाटतं सर्वांना हा विषयातील मर्म समजलेला असेल. या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 तारखेला गुढीपाडव्याच्या निमित्ताने जो काही मेळावा मनसेच्या वतीने ह्या शिवाजी पार्क, मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क या ठिकाणी आयोजित केला होता, त्या मेळाव्यामध्ये प्रत्येकाने पक्षाची आपली जी काही रणनीती आहे, जी काही भूमिका आहे, जी काही पुढील वाटचाल आहे त्याच्यावरती खरं तर बोलायला पाहिजे होतं. परंतु असं काहीही न घडता एक अत्यंत संवेदनशील विषयाला हात घालण्यात आला आणि त्याच्यातून एखादी जातीय तेढ, एखादी जातीय दंगल कशी निर्माण होईल आणि यांचं राजकारण कसं, राजकारणाची पोळी भासता येईल याच्यावरतीच पुरेपूर बोलण्यात आलं. आपण सगळी गोष्ट जाणतच आहोत. त्यांच्या पक्षप्रमुखांनी ज्यावेळेस या गोष्टी सांगितल्या की मुळातच त्यांनी सांगितलं की 2 वर्षापासून फार बोलायचं होतं परंतु बोललो नाही, व्यक्त होता आलं नाही, हा सुटकीचा काळ चालू होता आणि त्याच्यातून आता आपण मोकळे झालेलो आहोत, तर आता बोललं पाहिजे. खरं तर ते काय बोलतील याच्यावरती जशा प्रकारे माध्यमांनी सवाल उचलायला सुरुवात केली होती, माध्यमांनी रान पेटवायला सुरुवात केली होती, मुळात हे माध्यमांनाच मोठ्या प्रमाणामध्ये हवं होतं की बाबा इथून काय वक्तव्य येते आणि तिथून निर्माण होणारी परिस्थिती काय असेल याच्यावरती माध्यमांचं पूर्णतः लक्ष होतं, ना की या महाराष्ट्रातील पूर्ण जनतेचं होतं. आणि अशाच प्रकारे जी वक्तव्य केली गेली, जी मुक्ताफळे उधळली गेली, ती सगळी मुक्ताफळे जी काही उधळली गेलेली आहे ती तिथल्या माणुसकीला आणि देशाच्या सार्वभौमतेला धोका पोहोचेल अशा पद्धतीची होती. साहेबांनी सांगितलं की त्यांनी बरेच मुद्दे सांगितले, पण मला त्या मुद्द्यांवरती मला वाटतं बरेच लोक बोललेले आहेत, बरेच लोक व्यक्त होत आहेत. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी जी मुक्तासुमने उधळलेली आहेत, कुठलीही तारतम्यता न बाळगता त्यांच्या वक्तव्यातून निर्माण होणारी जी काही अवघड परिस्थिती निर्माण होईल याचं भान न ठेवता जी काही मुक्तासुमने त्यांनी उधळलेली आहेत ती मुळात आणि कशा पद्धतीने चुकीची आहेत. त्यांनी सांगितलं की ह्या केंद्र सरकारने जशा पद्धतीने इथल्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या पाठीमागे ईडीचं सत्र उभारलेलं आहे, ज्या पद्धतीने ईडीची कारवाई केली जाते, ज्या पद्धतीने लोकांना त्यांची संपत्ती किती आहे आणि ती बेकायदेशीर कशी आहे, ती संपत्ती कुठून आली, हा सगळा तपास यंत्रणेचा भाग ईडीकडे आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत ईडीची संस्थात्मक येत असल्यामुळे त्यांनी तो ईडीची उदाहरणं त्यांनी दिलेत. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सेना असेल, अशी बरेच त्याच्या पक्षातील नेत्यांची उदाहरणं दिली आहेत की कोण कशा पद्धतीने आतमध्ये गेला, कोण कशा पद्धतीने 2 वर्षांनी जेलमधून आल्यानंतर सुद्धा त्याला मंत्रिपद दिलं गेलं. असं मी काही कुठल्या त्यांच्या म्हणजे सत्ताधारीतल्या पक्षाची नाहीये, त्याच्यामुळे मला काही त्यांचा कळवळा फारसा वाटला नाही. परंतु ईडीची धाड पडल्यानंतर इथे वाघाचा पोपट कसा होतो हे मात्र आम्हाला आज 2 तारखेला पाडव्याच्या मेळाव्याला समजलेलं आहे. त्याने महाराष्ट्राची वाघ म्हणून ज्याची स्वतःची त्याचे कार्यकर्ते म्हणतात, ज्याने स्वतःची खाती करून घेतलेली आहे की महाराष्ट्राचा वाघ म्हणून जे स्वतःला संबोधून घेतात, त्यांच्यावरती मात्र ईडीची धाड पडल्यानंतर कशा पद्धतीने त्यांचा पोपट झालेला आहे हा सगळ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे.
त्यांनी सांगितले की ईडीच्या धाडी ज्या पद्धतीने नेत्यांवरती पडतायत त्या पद्धतीने जरा इथल्या मदरशांवरती चौकशी करा, इथल्या मस्जिदींवरती चौकशी करा, त्या मस्जिदीमध्ये काय घडते ते बघा, जरा कधीतरी पोलिसांशी एकांतात बोला, जरा कानोसा घ्या, तुम्हाला कळेल इथल्या मदरशांमध्ये काय घडत आहे. तर आम्हाला त्यांना एवढंच सांगायचं आहे की इथल्या मदरशांमध्ये काय घडत आहे, इथल्या मस्जिदींमध्ये काय घडत आहे, ही पोलीस यंत्रणा फक्त साहेबांच्या कानामध्ये जाऊन सांगत असेल तर ही पोलीस यंत्रणा सुद्धा निष्कामी आहे, ही कुचकामी आहे. माझा या महाराष्ट्र पोलिसांवरती सुद्धा या दरम्यान सवाल उभा केला जातोय. माझा सवाल निर्माण होतोय त्यांना, महाराष्ट्र पोलिसांना, की जर का तुमचे महाराष्ट्र पोलीस हे एखाद्या राजकीय पक्षाच्या कानात जाऊन जर का हितगुज करत असतील, इथली धार्मिक दंगल आहे निर्माण कशी होईल, धार्मिक तेढ कसा निर्माण होईल याचा जर हितगुज इथले महाराष्ट्र पोलीस जर एखाद्या राजकीय नेत्याच्या कानात करत असतील तर मात्र मग त्यांनी इथली कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रयत्न, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ते कुठली कामगिरी करत आहेत. म्हणजे इथल्या पोलीस प्रशासनावरती देखील आमचा सवाल उभा राहत आहे की पोलीस प्रशासन मग नेमकं चोखपणे काम करतंय की नाहीये, की पोलीस प्रशासन तेवढं सक्षम काम करायला आहे की नाहीये, हा प्रश्न निर्माण होतोय. आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती घडत आहे, गेल्या 3 वर्षापूर्वी आपण जे बघितलं की भीमा कोरेगावचं प्रकरण असेल, त्या भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये सुद्धा अशीच धार्मिक तेढ, जातीय दंगल निर्माण करण्याचा प्रयत्न इथल्या काही प्रस्थापित व्यवस्थेतली लोकांनी केला होता आणि त्याची किती मोठी हानी झाली सगळ्यांनी आपण बघितलेलं आहे. त्या दंगलीचे परिणाम कसे पडसाद कसे उमटले होते. त्याच्यानंतर फार आपण एकदम जपून ह्या सगळ्या गोष्टी हाताळत आहोत की पुन्हा अशा पद्धतीने या महाराष्ट्राला अशा पद्धतीच्या दंगलीला सामोरं जाता नाही आलं पाहिजे. परंतु इथले जे राज्यकर्ते आहेत ते जाणून बुजून निवडणुकांच्या तोंडावरती आता असताना अशी जातीय दंगल पेटवण्याचं जे काम करत आहेत ते फार इथलं चुकीचं आहे आणि या देशाच्या अतिसंवेदनशील विषयाला त्यांनी हात घातलेला आहे. ती संवेदनशीलतावरती त्यांनी प्रश्न निर्माण केलेला आहे आणि ही फार धोक्याची घंटा त्यांनी आज 2 तारखेला ह्या महाराष्ट्राला वाजवून दाखवलेली आहे. त्यांनी सांगितलं की पोलिसांनी यांना सांगण्याचा प्रश्नच येत नाही की मस्जिदींमध्ये काय घडतंय, मदरशांमध्ये काय दडलेलं आहे. आणि जर मग ह्यांना माहिती असेल तर मग ह्यांनी स्वतःहून का पोलिसांशी बोललेले नाहीयेत किंवा का अजूनही त्या मदरशांवरती तशा मस्जिदींवरती कारवाई का केलेली नाहीये, हा प्रश्न निर्माण होतो. मग ही जर असं असेल, जर कदाचित हे खरंही असेल तर मग त्यांनी स्वतःहून फिर्यादी होऊन त्यांनी तिथे ती कारवाई करायला हवी होती, तशी तक्रार दाखल करायला हवी होती, त्याची चौकशी करायला लावायला पोलिसांना हवी होती. परंतु हे सुद्धा ते ऐकून शांत बसलेले आहेत आणि तिथे काही जमलेल्या मेळाव्याला जी काही लोक होते त्यांच्यासमोर मात्र ह्यांनी बडाबड ओपून सगळं व्यक्त झालेले आहेत. अगोदरच त्यांनी सांगितलं होतं की मोरी जास्त तुंबलेली आहे, त्याच्यामुळे ते सगळी घाण त्यांनी त्या दिवशी तिकडे काढून टाकलेली आहे आणि तिथून ते सगळं जे काही तिथून बाहेर आलेलं आहे ते फार भयानक आहे. आणि मग आता आमच्या पोलिसांना जसं आम्ही प्रश्न केला की यांच्यावरती कारवाई केली पाहिजे, जर या मदरशांवरती मस्जिदींवरती जर काही आढळलं नसेल तर मग अशा प्रकारे चुकीच्या अफवा पसरवणाऱ्यांना आणि चुकीच्या अफवेमुळे जातीय तेढ दंगल निर्माण होईल अशी शक्यता निर्माण करणाऱ्या व्यक्तीवरती सुद्धा कठोर कारवाई व्हावी. त्यांच्यावरती सुद्धा महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून तक्रारी दाखल झाल्या पाहिजेत. आणि ते तर मी म्हणेल की इतरांनी, समाजाने, इतर लोकांनी तक्रारी दाखल करण्यापेक्षा पोलिसांनी स्वतः सुमोटो दाखल करून स्वतः पोलीस फिर्यादी होऊन ती एफआयआर दाखल करायला पाहिजे होती. परंतु अद्याप महाराष्ट्र पोलिसांनी, मुंबई पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाहीये. मग हे पोलीस प्रशासन, हे सरकार वाढ बघतंय का इथे जातीय दंगली निर्माण करण्यासाठी? त्यांना तेच हवंय का? ईडीची कारवाई तेव्हा ईडीच्या धाडी जशा टाकतात नेत्यांवरती तसं मस्जिदीमध्ये टाका. मस्जिदीमध्ये काय मिळणार आहे? त्या मस्जिदीमध्ये ती जो मुस्लिम समाजाची लोक आहेत, जी कम्युनिटी आहे, ती एकसंघ, जरी ती सामाजिक अवेअरनेस त्यांच्यामध्ये नसला तरी धार्मिक अवेअरनेस आहे आणि त्यांची कम्युनिटी एकत्र जमवून तिथे नमाज पढण्याचं काम ती लोक करत असतात. आज झोपडपट्टीमध्ये जर आपण बघितलं की वस्त्यांमध्ये एखादं जर एक मस्जिद असेल, बाजूला फार मोठी वस्ती असते, तिथपर्यंत तो अजानचा आवाज जाण्यासाठी ते भोंगे लावतात. बरं, ते भोंगे काही दिवस रात्र चालू नसतात ना. त्यांची जी अजानांची वेळ असते सकाळी 5 वाजल्यापासून असेल, संध्याकाळ रात्रीपर्यंत असेल, ज्या ठराविक वेळेला जे काही अजान असतं त्याच वेळेला ते भोंगे वाजले जातात. ते दिवसभर भोंगे वाजवले जात नाहीत. ही त्यांची अस्मिता आहे, त्यांची धार्मिक अस्मिता आहे. प्रत्येकाला धार्मिक स्वतंत्र आहे, त्यांनी त्यांचं स्वातंत्र्य जपलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीने ते आज मुस्लिम बांधव आजच नाही तर गेल्या अनेक वर्षापासून, अनेक दशकापासून ती लोक या भोंग्यांवरती अजाना त्यांची चालू असतात. इथून मात्र कधी कोणाला त्रास नव्हता आणि आता इलेक्शन आल्यानंतर मात्र यांना त्रास होतो. पुन्हा हे म्हणतात की जातीपातीचं राजकारण तुम्ही करू नका, ज्या जातीपातीचं राजकारण करू नका म्हणून हे सांगतात. परंतु यांच्या झेंड्यामध्ये जे काही रंग होते ते सगळ्यांनी आपण बघितलेले आहोत. पण ही गोष्ट वेगळी आहे की भगवा फार मोठा होता, निळा छोटा होता आणि हिरवा त्याच्यापेक्षाही छोटा होता. म्हणजे ती तुमची कुवत सुद्धा त्यांनी त्यावेळेस तुम्हाला दाखवून दिली होती. परंतु म्हणतात ना की झोपलेल्याला जागा करता येतं, परंतु झोपेचं सोंग घेतलेल्याला मात्र जागा करता येत नाही. ती परिस्थिती त्या पक्षामध्ये असणाऱ्या दलित आणि मुस्लिमांची होती आणि आजही आहे. ते काय सांगतात की लोकांना मदरसेवरती धाडी टाका. ज्यावेळी सीडीची धाड यांच्यावरती पडली, यांनी पक्षाचा झेंडा बदलला. म्हणजे त्यांची तिथपासून आल्यानंतर आत्ताचा जो प्रवास आहे, कालच्या मेळावा, परवाच्या मेळाव्यापर्यंतचा, हा सगळा महाराष्ट्र बघतोय. हा सगळा महाराष्ट्र जाणीवपूर्वक बघतोय
सगळ्या महाराष्ट्राला ते कळतंय. इतका दुधुकुळा इथला महाराष्ट्रातला नागरिक नाहीये. इथला प्रत्येक महाराष्ट्रातला नागरिक हा सुज्ञ आहे, हा विचार करणारा आहे. त्याच्यामुळे इथे लोकांना कळतंय की नेमकं काय पोकटपंची तुमची चालू आहे. त्याच्यामुळे तुमच्या भूलथापांना फारसा हा महाराष्ट्रातला माणसं बळी पडणार नाहीये. साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे होता. ते काय सांगतात की शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं साहेबांनी. शिवाजी महाराज साहेब म्हणाले की राज्य असं असावं. शिवरायांनी सांगितलं तसं की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नाही. खरंच साहेब महाराष्ट्रातल्या या महाराष्ट्रामध्ये ज्या शिवरायांनी हा मंत्र दिलेला आहे, ज्या शिवरायांची ही शिकवण आहे, ज्या शिवरायांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण सत्ताकरण करत आहात. परंतु माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्हाला स्वतःला शिवराय खरंच कळालेले आहेत का? तुम्हाला स्वतः शिवरायांचे विचार मेन आत्मसात झालेले आहेत का? हा प्रश्न तुमच्यावरती सुद्धा आम्ही उपस्थित करत आहोत. आता हा प्रश्न तुमच्या बाबतीत उपस्थित करण्यासाठी मला अगोदर लहानसा पडलेला प्रश्न देखील आहे की तुम्हाला शिवाजी महाराज कळाले नाहीत. ही गोष्ट तर तंतोतंत खरी आहे, पण त्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका आहे की ज्या प्रबोधनकार ठाकरेंनी ह्या महाराष्ट्राला ज्या पद्धतीने पुरोगामीच्या आणि बहुजनवादाच्या दृष्टिकोनातून मांडलेला आहे, ते सुद्धा प्रबोधनकार ठाकरेचे तुमचे आजोबा आहेत, ते सुद्धा तुम्ही वाचलेले नाहीये. ते सुद्धा तुम्हाला जर तुमचे स्वतःचे आजोबा जर तुम्हाला कळाले नसतील तर शिवाजी महाराज तुम्हाला कळणं फार लांब दूरचा तुमचा संबंध नाहीये. ज्यांना घरातली व्यक्ती, ज्यांना आमच्यासारख्या समाजातल्या बहुजन समाजातल्या ज्या महिला आहेत त्या सुद्धा आदरातीर्थाने म्हणतात की प्रबोधनकार केशवराव ठाकरे हे महाराष्ट्राचे प्रबोधनकार होते. आज आम्ही त्यांना इतक्या आदराने संबोधतोय, त्यांचं नाव घेतोय, त्यांना संबोधतोय आणि त्यांचे विचार सुद्धा आम्ही वाचतोय. त्यांचे विचार सुद्धा आम्ही जगण्याचा आणि मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तुम्ही त्यांचे वारसदार असताना सुद्धा देखील तुम्हाला त्यांचे विचार आणि त्यांचा मार्ग जर तुम्ही स्वीकारत नसाल तर तुम्ही शिवरायांचे मावळे असूच शकत नाही. तुम्हाला शिवराय समजूच शकत नाही. ही खरी बाब आहे. ही बाब तुम्ही समजून घ्या. तुम्ही काय सांगता शिवरायांची उदाहरणं देता आणि शिवरायांच्या नावाने राजकारण तुम्ही करता आणि ज्या शिवरायांच्या आईची बदनामी, ज्या छत्रपत्या जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामी, ज्या छत्रपतीचं तुम्ही नाव घेता त्यांच्या आईची बदनामी तो जेम्स लन येऊन करतो आणि त्याचा पाठराखा ते बाबा पुरंदरे त्याची पाठराखण करतात. त्यांचा फोटो तुम्ही शिवाजी महाराजांच्या बाजूला आणि महामानवांच्या पंक्तीमध्ये बसवता. त्यावेळेसच तुमची जी काही मानसिकता आहे, जो काही दुपटीपणा आहे तो या महाराष्ट्राला दिसतोय. ज्यांनी गोविंद पानसरेंचं शिवाजी कोण होता हे पुस्तक ज्यांनी वाचलेलं आहे आणि ज्यांनी बाबा पुरंदरेंचं जाणता राजा हे नाटक देखील पाहिलेलं आहे, तर दोघांमध्ये तथ्य काय आहे हे महाराष्ट्राने अख्या समजून घेतलेलं आहे साहेब. त्याच्यामुळे तुम्ही बाबा पुरंदरेची विचारधारा सांगणारी लोक आम्हाला शिवराय शिकवू नका. हे शिवराय जे आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही काय म्हणता शिवरायांचं उदाहरण तुम्ही देता. शिवरायांचं उदाहरण देत असताना तुम्हाला कळतं, तुम्ही म्हणता की शिवरायांचं महाराष्ट्र आहे. आम्ही मानतो की शिवरायांचंच महाराष्ट्र आहे. फुले शाहू आंबेडकरी शिवरायांचंच हा महाराष्ट्र आहे. ही विचारधारा, ही महाराष्ट्राची विचारधारा ही पुरोगामी बहुजनवादी आणि समतामूलक विचारधारा आहे. आमचा तिथे कुठेही आक्षेप नाहीये. परंतु ज्या शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये ज्यावेळेस नजरकैद केलं होतं, आग्र्याच्या किल्ल्यामध्ये ज्यावेळेस शिवाजी महाराज नजरकैद होते त्यावेळेस तिथून त्यांना बाहेर काढण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या लोकांचे सुद्धा 2 मुसलमान होते. मेहतरम आणि मदारी नावाचे 2 मुसलमान लोक होती ज्यांनी शिवरायांना तिथून निघण्यासाठी, तिथून बाहेर काढण्यासाठी मदत केली होती. तुम्ही शिवरायांची गोष्ट करता, तुम्ही म्हणतो की भाजीच्या देठाला हात नाही लावला पाहिजे. अख्खा पक्ष कुठल्या पैशावरती चालला जातो साहेब. जरा ग्रासरूटला आम्ही राहतो, झोपडपट्ट्यांमध्ये वस्त्यांमध्ये आम्ही राहतो. कार्यकर्ते तुमचेही असतात. कुठल्या पैशांवरती पक्ष चालवता? हे फंडिंग तुम्हाला येते कुठून? या बाबतीत कधीतरी विचार केलायत का तुम्ही? या बाबतीत कधीतरी हा विचार केला पाहिजे. शिवरायांच्या बाबतीमध्ये म्हणत असताना पुन्हा त्यांनी म्हणाले की इथला मस्जिदींवरचे जे भोंगे आहेत ते पहिले काढले पाहिजेत. ती जर भोंगे नाही काढले तर आम्ही हनुमान चालीसा लावू, डीजे लावून हनुमान चालीसा लावू. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मुंबईमध्ये तसे 1-2 ठिकाणी करण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु ती हनुमान चालीसा देखील हिंदीमध्ये आहे. तुम्ही तर मराठीचे पुळके घेऊन उठता ना. तुम्ही तर मराठीचे रक्षणकर्ते आहात आणि हनुमान चालीसा मराठीत आहे का? हनुमान चालीसा कशामध्ये? तर हिंदीमध्ये. म्हणजे पुन्हा तिथून आलेली रीग ओढायची आणि त्यांच्या नावाने ओरडायचं नाही. पण आता तुम्हाला तिकडे विकास पण दिसतोय. तुम्ही तेही म्हणाला तिथे की आता मला वाटतं युपीमध्ये विकास झालेला आहे. साहेब जरा त्या अनिल शिदोरेंकडून विकासाचे आकडे तरी घ्यायला पाहिजे होते तुम्ही. ज्यांनी तुम्हाला हे भाषण दिलं लिहून, त्या अनिल शिदोरेंकडून तुम्ही निदान त्या विकासाचे आकडे तरी घ्यायला हवे होते. कुठल्या विकासाची भाषा करताय? ज्या युपीमध्ये विकास झालेला आहे, युपीमध्ये विकास झालेला आहे, मग हाथरसमध्ये त्या मुलीला जिवंत जाळलं तिचं काय? युपीतले पडसाद मुंबईत महाराष्ट्रामध्ये अख्ख्या जगभर उलटले त्याचं काय? पोलीस प्रशासन सांगतं का? उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी ठेका घेतलेला आहे का एखाद्या मुलीवरती बलात्कार करणार लोक? तुम्ही आरोपी अरेस्ट करायच्या भीतीने आणि आरोपींवरती कठोर शासन व्हावं नये म्हणून तुम्हीच तिच्या मृत्यूची विल्हेवाट लावणार? हे पोलिसांचं काम आहे का? त्या कठुआमध्ये जम्मू काश्मीर तुम्ही म्हणता मदरस्यांवरती धाडी टाका. मदरस्यांमध्ये काय मिळतं बघा. काय मिळतं मदरस्यांमध्ये? तिथे लहान मुले हे त्यांच्या धर्माचं ज्ञान घेण्यासाठी जात असतात, त्यांच्या धर्माचा अभ्यास करण्यासाठी त्या मदरस्यांमध्ये लोक जात असतात. परंतु ज्या जम्मू काश्मीरमध्ये कठुआमध्ये ज्या 8 वर्षाच्या मुलीवरती, मुस्लिम मुलीवरती जो बलात्कार झाला ना, तो एका मंदिरात झालेला आहे. मंदिरात, एवढं लक्षात घ्या. एवढं लक्षात असून एखाद्या मंदिरामध्ये बलात्कार झालेला आहे.
मी कुठल्याही कोणाची धार्मिक भावना दुखवण्याचा माझा नाहीये, पण जे वास्तव आहे ते मांडण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून करत आहे. जो बलात्कार झाला त्या 8 वर्षाच्या मुलीवरती 8 दिवस तिला मंदिरामध्ये ठेवलं होतं आणि त्या मंदिरामध्ये बलात्कार झालेला आहे. अजूनही एखाद्या मस्जिदीमध्ये बलात्कार झालेला आम्ही अजून ऐकलेलं नाहीये. एखाद्या मदरसेमध्ये महिलेवरती बलात्कार झालेला आम्ही अजून ऐकलेलं नाहीये. त्याच्यामुळे जरा त्या मस्जिदीवरच्या धाडी आहेत ना, ते जरा मंदिरावरती पण पडू द्यात. आज राम मंदिराचा प्रश्न, ते प्रज्ञा साध्वी कुठे बसतात? मठामध्ये, भगवे कपडे घालून. त्यांनी काय केलेलं आहे? अशा पद्धतीने ही लोक जातीय तेढ निर्माण करण्याचे जे काही प्रयत्न करत आहेत तो पूर्णपूर चुकीचा आहे. मी पुन्हा तेच सांगेल की हा काय त्यांच्यावरती फार वेळ बोलावा असं काही ते विचार नाहीयेत किंवा ते व्यक्तिमत्व नाही की फार त्याच्यावर 1-2 तास बोलत राहावं म्हणून. परंतु जे काही त्यांनी सुरुवात केलेली आहे, जर उद्या या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची अशी अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण असेल? तर ज्यांनी ते वक्तव्य केलं आहे ते लोक त्याला जबाबदार असतील आणि या शासनाने प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि त्वरित अशा लोकांवरती कारवाई करावी ही सुद्धा मागणी आम्ही इथे करत आहोत. युपीचं उदाहरण देतात, युपीचा विकास झाला. युपीचा विकास झाला कसा? युपीचा विकास झाला ईडीची तुम्हाला नोटीस आल्यानंतर तुम्हाला कळालं ईडीचा विकास झाला. युपीच्या गुन्हेगारीचा रेट काय आहे? महाराष्ट्राच्या गुन्हेगारीचा रेट काय आहे? युपीच्या महिलांच्या बाबतीमध्ये ज्या काही युपीमध्ये ज्या घटना घडतात, जे अत्याचार होतात महिलांच्या बाबतीमध्ये, त्याचा आकडा काय सांगतो? पूर्ण भारताचा जर तुम्ही सर्व्हे केला भारत देशामध्ये की किती टक्के जास्त महिलांवरती रेप आणि बलात्कार होतात कुठल्या राज्यामध्ये, तर उत्तर प्रदेश हा हायएस्ट आकडा गाठतो साहेब. हायएस्ट आकडा हा उत्तर प्रदेशचा असतो, जिथे महिलांवरती शारीरिक, लैंगिक आणि मानसिक अत्याचार केले जातात. आजही उत्तर प्रदेशमधल्या महिला आहेत ना, या घुंगड घेतल्याशिवाय बाहेर पडत नाहीयेत. त्यामुळे कुठल्या पद्धतीने विकास झाला? युपीचा जर विकास झाला तर या महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशची लोक येतात, राहतात, इथे व्यवसाय करतात. ह्याची गरज कोण ओळखतं? तर ह्याची गरज तुम्ही हाच पक्ष ओळखतो. मग ही दुपट्टीपणाची भूमिका का घेताय? एकच तुम्ही स्पष्ट सांगा की एकतर मग उत्तर प्रदेशची लोक इथे येत नाहीयेत. महाराष्ट्र आता एकांकी झालेला आहे. महाराष्ट्रातल्या लोक आता तरुण सगळे एकदम रोजगार वगैरे सगळं त्यांना मिळतंय, कारण तिकडे उत्तर प्रदेशमधून जी काही येणारी लोक होती ती सगळी आता तिकडे सेटल झालेली आहेत. एकतर असं तरी डिक्लेअर करावं त्यांनी. म्हणजे तिकडून म्हणायचं की युपीचा विकास झालेला आहे आणि इथे म्हणायचं की इथे महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांचे लोंढे येत आहेत. ही दुपटीपणाची जी भूमिका आहे ती आता दुपटीपणाची भूमिका घेता कामा नये. वास्तव आणि महत्वाचा मुद्दा काय आहे तो मात्र तुम्ही लोकांना सांगावा. विकासाची कामं असेल, विकासाच्या कामावरती एकही चक्कर शब्द तुम्ही बोललेला नाही आहात. महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये तुम्ही बोललेला नाही आहात. दलित मुस्लिम अत्याचाराच्या बाबतीमध्ये तुम्ही बोललेले नाही आहात. परंतु इथे फक्त दंगल घडवण्याच्या मुद्द्यावरती मात्र तुम्ही एकदम भरभरून बोललेला आहात. आणि दाखले कोणाचे देता? छत्रपतींचे दाखले देता. आता तुम्ही सांगितलं की बाबासाहेबांची जयंती येते, ती सुद्धा तुम्ही मनसैनिकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली पाहिजे. साहेब, तुम्हाला एकच सांगेल की बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी इथला बहुजन समाज जो आहे, इथले जे आंबेडकरी समाजातली जी मुलं आहेत, जे तरुण आहेत, जे युवक आहेत, जी लोक आहेत, ती अब्जोने पैसे खर्च करतात. पूर्ण जर तुम्ही भीम जयंतीचा आकडा जर घेतलात ना तर अब्जोने, कोट्यावधीच्या पुढे लोकांचा पैसा पूर्ण याच्यामध्ये खर्च होतो. त्याच्यामुळे तुम्ही सांगितल्यामुळे बाबासाहेबांची जयंती होणार अशातला भाग नाही. त्याच्यामुळे बौद्ध लोकांची किंवा इतर लोकांची, इतर मागासवर्गीयांची मदत तुम्हाला मिळतील ह्या आविर्भावात काही तुम्ही राहू नका. कारण इथला जर आपण बघितलं तर ह्या बहुजन समाजामध्ये म्हणेल की जो बुद्धिस्ट जो समाज आहे तो थोड्याफार प्रमाणामध्ये तरी जागरूक समाज आहे. त्याला चांगल्या पद्धतीने कळतं की कोणाची कुठली भूमिका आहे, अन्याय अत्याचार काय होतो, त्याच्यावरती कधी भूमिका घेतली पाहिजे, कुठली भूमिका घेतली पाहिजे. ही निदान ह्या समाजाला तरी ह्याचा जास्त जागरूक हा समाज आहे. त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या नावावरती राजकारण करायला तर तुम्ही जाऊच नका आणि ते आम्ही सहनही करणार नाही आहोत. पुन्हा सांगते की जेम्स लेनचं प्रकरण झालं. कोण तो जेम्स लेन? कुठून आला? त्याला कोणी मोठा केला का? जेम्स लेनने येऊन शिवाजीराजांची या आईचा, शिवाजीराजांचा बाप बदलला. त्यावेळेस तुम्हाला जाग आली नाही? तुम्ही शिवरायांचे मावळे आहात ना, त्यावेळेस तुम्हाला जाग आली नाही? ज्या काही लोकांनी त्यावेळेस जेम्स लेनवरती आक्षेप घेतला, जी भांडारकर संस्था होती पुण्यातली, त्याच्यावरती ज्यावेळेस हल्ला झाला तर तुम्ही त्याच्यावरती ज्यावेळेस त्या भांडारकर संस्थेमध्ये ते पुस्तक होतं आणि तिथे त्यावेळेस लोकांनी त्यांना जाब विचारायला गेले तर तुम्ही त्यांना हल्ला म्हणून सांगितलं. म्हणजे तुमच्या आईच्या पदराला कोणीही हात घातला तरी तुम्हाला चालेल, तरी तुम्ही मतांचं राजकारण करत आहात. ही दुपटीपणा जो आहे, हा खोटापणा जो तुमचा आहे, हा आता लोकांसमोर आलेला आहे. तुम्ही 2 वर्ष थांबला होतात. मी तर म्हणेल 2 बरं झालं तुम्ही 2 वर्ष थांबला होतात. आणि आज जर तुम्ही बोललात ना, निदान तुमच्या मनातली जी गरज होती ती तरी तुम्ही व्यक्त केलेली आहात. त्याच्यामुळे लोकांना मला असं वाटतं की कदाचित या पक्षातल्या जे काही दलित मुस्लिम असेल, आज बऱ्यापैकी बघितलं तर पुण्यातले काही त्यांचे प्रतिनिधी आहेत मुस्लिम समाजाचे, त्यांनी राजीनामे जाहीर केलेले आहेत. निदान इथल्या दलित ज्या समाजातली लोक काही तिकडे असतील त्यांना सुद्धा आम्हाला अपील करायची की बाबा अशा पद्धतीने जर त्यांचा जो खरा चेहरा समोर येत असेल तर आपण काय केलं पाहिजे याची भूमिका
हा रोल आता इथल्या दलित, त्या पक्षातल्या दलित युवकांनी सुद्धा घ्यायला हवा, तो स्टंट आता त्यांनी सुद्धा घ्यायला हवाय. मुस्लिमांनी घेण्यास सुरुवात झालेली आहे, ते दिसतंय. आणि फार चांगली गोष्ट आहे की अशा पद्धतीने जर अशा गोष्टी घडत असतील तर आपण तिथे दिलेलं योगदान योग्य आहे की नाही, आपण तिकडे दिलेली जो काही वेळ आहे, पैसा आहे, तो योग्य ठिकाणी जातोय की नाही याची चाचपणी करणं गरजेचं आहे. जे आता ते मुस्लिम समाजाला कदाचित जाग आलेली आहे. इथून जे काही तिथले बाकीचे जे इतर असतील मागासवर्गीय दलित, त्यांनी सुद्धा आता डोळे उघडून ते डोळ्यावरची झापडं काढून हे सगळं सरारच बघण्याचं काम बघितलं पाहिजे, बोललं पाहिजे. दुसरं काय म्हणतोय, अशा पद्धतीने जर कुठलाही भोंगा असेल, मशिदीवरचा असेल, मदरसे असतील, या सगळ्यांवरती धाडी टाकाच. मी तर म्हणेन महाराष्ट्र सरकारला आम्ही स्वतः आता एक पत्र देणार आहोत आणि त्याच्यामध्ये इथल्या आयुक्तांना आम्ही एक पत्र देऊन सांगत आहोत की साहेब अशा पद्धतीने जर गोष्टी घडत आहेत तर त्या मदरस्यांवरती, त्या मस्जिदींवरती कारवाई करा. परंतु जर नसेल तसं तर ज्याने कोणी हे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी ही आमची मागणी असणार आहे. आणि त्याचबरोबर इथे जे कोणी पुन्हा म्हणेल की तुम्ही सांगता लोकांना की तुम्ही डबल डीजे लावा त्यांच्यासमोर आणि हनुमान चालिसा लावा, ती हनुमान चालिसा हिंदीतली मात्र याचा विसर तुम्हाला पडलेला आहे, बरं असो. परंतु ते भोंगे उतरवा, ते भोंगे नाही उतरवले तर आता मध्ये ठाण्यामध्ये तुमच्या नेत्यांनी एक सांगितलं की आता मी मस्जिदीसमोर मोठा डीजे लावणार. भोंगे नाही उतरवलेत तर हा भोंग्यांचा प्रश्न आजचा नाहीये. त्याच्यावरती सरकारने निर्णय घ्यावा, त्याच्यावरती सरकारने भूमिका घ्यावी आणि त्या भोंग्यांचा प्रश्न मिटवावा. जो काही त्यांचा निर्णय असेल तो सरकारने, व्यवस्थेने, प्रशासनाने घेतला पाहिजे. अशा पद्धतीने इथल्या बहुजन समाजातील तळागाळातील मुलांची जर का माती भडकवण्याचं काम इथली प्रस्थापित लोक आणि अशा पद्धतीचे पक्ष जर घेत असतील, पक्षांचे नेते जर घेत असतील तर ते कदापि इथला मुस्लिम आणि दलित समाज स्वीकारणार नाही, ते मान्य करणार नाही. कारण इथे कोणाची दादागिरी चालत नाही. ज्या देशाला बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे त्या संविधानानुसार हा देश चालतो. इथे कुठलेही जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आणि अशा पद्धतीने जर कोणी दंगली घडवण्याचं काम करत असेल तर त्यांना वेळीच आळा घालणं सुद्धा गरजेचं आहे. आणि जर का त्यांना खरंच भोंगा उतरवायचा असेल तर साहेब अख्खा महाराष्ट्र सांगतोय, मला वाटतं तुमच्यापर्यंत सुद्धा ती गोष्ट आली असेल की जेव्हापासून तुमचं भाषण झालं ना तेव्हापासून अख्खा महाराष्ट्र सांगतोय तुम्हाला. महाराष्ट्रातील लोक कानाकोपऱ्यातून तुमचं भाषण ऐकायला येतात ना साहेबांचं. तुम्ही म्हणाले की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक आली, असं आली असतील, इव्हेंट मॅनेजमेंटचा भाग असेल ती गोष्ट निराळी. तर ह्याच कानाकोपऱ्यातला महाराष्ट्रातला लोक, ही जनता तुमच्या बाबतीमध्ये गेल्या 2 तारखेपासून तुम्हाला सातत्याने प्रत्येक सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की साहेब भोंगे उतरायला तयार आहेत. फक्त पहिल्यांदा तुमच्या मुलाला तिकडे म्होरक्या म्हणून पाठवा, तुमच्या मुलाला पहिला तिकडे त्यांचं नेतृत्व करायला पाठवा. त्याच्या पाठीमागे सगळी मुलं असतील, त्याच्या पाठीमागे सगळे दलित, आदिवासी, ओबीसी समूहातली लोक असतील. आम्ही मूर्ख नाही होत आता. भीमा कोरेगावच्या वेळेस असंच केलं, जातीय तेढ निर्माण केले. ज्यांचं सरकार होतं त्यांनी इथल्या आंबेडकरी समाजाच्या युवकांवरती खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत, मुलांचं करिअर उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे, मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे. आणि ते जर काम तुम्हाला पुन्हा घडवायचं असेल तर आता आम्ही दुधकुळे नाही आहोत. आम्ही तुम्हाला सांगत की आता आम्ही दुधकुळे नाही आहोत. अशा पद्धतीने तुम्ही आमच्या तरुणांची माती भडकवण्याचं काम करू नका. आणि जर ती माती भडकवण्याचं काम करून तुम्ही त्यांचे मृत्यूचे आकडे जर गोळा करायचे असतील, त्यांच्यावरती झालेल्या कारवायांचे आकडे तुम्हाला गोळा करायचे असतील तर ती मुलं करायला तयार आहेत. फक्त त्यांचं नेतृत्व करण्यासाठी तुमच्या घरापासून सुरुवात करा, तुमच्या घरापासून सुरुवात करा. आणि आज आता पुन्हा हेही मी सांगेल की तुमच्या मुलाने, मला वाटतं की तुम्ही आता आजोबा झालेले आहात काल परवा, त्याच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, त्या बाळालाही शुभेच्छा आहेत. त्याचं आरोग्य उत्तमरित्या भरभराटीचं आणि सुखकारकमय त्याचं आयुष्य असावं ह्या मंगलकामना आहेत. त्याच्यामुळे आता तुम्हाला आणखीन दुसरा वारस सुद्धा झालेला आहे तुमची खुर्ची चालवण्यासाठी, तुमचा गादी सांभाळण्यासाठी. आता 2-2 वारसं तुमच्याकडे आहेत. तुम्हाला शुभेच्छा आहेत त्याच्यासाठी. तुमचं आणखीन वेल वाढत जावं हीच मंगलकामना व्यक्त करते. परंतु तुमच्या मुलाला देखील, स्वतःच्या मुलाला तुम्ही ज्यावेळेस आंदोलनात उतरवाल ना त्यावेळेस आम्ही म्हणू की राज ठाकरे दिल्या शब्दाला जागणारे आहेत म्हणून. त्यावेळेस आम्ही म्हणू की अशाच नेत्यांच्या पाठीमागे गेलं पाहिजे म्हणून. परंतु असा नेता नको की ज्याने आईची छेड काढणाऱ्याला, आईची छेड काढणाऱ्याला, आईच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवणाऱ्याला ज्याने पाठीशी घातलं त्याला बाप म्हणणारा नेता नको आहे. त्याला बाप म्हणणारा आम्हाला नेता नको आहे. तर आईच्या चारित्र्यावरती, माय बहिणीच्या चारित्र्यावरती ज्या शिवरायांचं नाव तुम्ही घेता ना, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेना, ज्या शिवरायांनी अगदी साडी चोळी, तिची पहिल्यांदा माफी मागितली ज्यावेळेस तिला उचलून सैनिकांनी दरबारात आणली होती, त्यावेळेस शिवरायांनी प्रथमतः त्या महिलेची माफी मागितली आणि नंतर तिला साडी चोळीचा सन्मान करून तिला पालखीतून तिला तिच्या घरी अगदी आदरतीर्थाने सोडण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही मात्र जिजाऊंच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवणाऱ्याला आणि त्याला पाठीशी घालणाऱ्याला तुम्ही जर तुमचा गुरु, मार्गदर्शक, अजून काय तुम्ही मानत असाल तर तुमच्याबद्दल फार मोठी शंका उपस्थित होते की असा पुत्र जन्माला घालावा की नाही, ही प्रत्येक आईला पडणारी प्रश्न असेल. त्याच्यामुळे अशा पद्धतीने
तरुणांची माती भडकवण्याचं काम तुम्ही करू नका. आणि जर तुम्ही असं करत असाल तर ही महाराष्ट्रातली जनता तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. इथला मुस्लिम, ओबीसी, दलित, आदिवासी हा जो समाज आहे, ज्याची तुम्ही मतांची खळगी भरण्यासाठी ज्यांचा तुम्ही वापर करत आहात, हा वापर आता बंद करा. इथला युवक तरुण जागा होतोय, तरुणांना रोजगार नाहीये, त्यांना व्यवसाय नाहीये, शिक्षण मिळत नाहीये, आरोग्य नाहीये. ह्याच्यावरती बोलण्याची गरज आहे, याच्यावरती काम करण्याची गरज आहे. ह्या जातीय तेढ निर्माण करण्याचे दिवस मला वाटतं आता बऱ्यापैकी लोक जागृत झालेले आहेत. याला कोणी आता बळी जात नाहीयेत. परंतु काही जी लोक असतात, ज्याला आपण भक्त म्हणतो आपल्या भाषेत, अशा पद्धतीची जी लोक आहेत त्यांचं मात्र तुम्ही गैरवापर करू नका, ही विनंती तुम्हाला आम्ही करत आहोत. आणि पुन्हा एकदा सांगेल की ज्या उत्तर प्रदेशच्या बाबतीमध्ये पण तुम्ही सांगते, मला म्हणायचंय की आता जे ठीक आहे, तुम्ही ईडीची धाड तुमच्यावरही पडली होती, तुम्ही त्याच्यातून सुखरूप बाहेर आला, त्याच्याबद्दलही तुम्हाला शुभेच्छा आहेत. परंतु त्याच्यानंतर झालेला तुमच्यातला जो बदल आहे तोही सगळ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे. आणि जो काही विकास मी पुन्हा म्हणते की जे विकासाचं तुम्ही उदाहरण दिलेलं आहे, तर ते विकासाच्या उदाहरणामध्ये जरा टक्केवारी सांगितली असती तर बरं झालं असतं. कारण याच कोविडमध्ये ज्यावेळेस माणसं मेली त्यावेळेस त्यांना जाळायला स्मशानभूमी उपलब्ध नव्हत्या साहेब. तिथे गंगेवरती वाहताना लोकांची मडे लोक वाहत होती, गंगेवरती पाण्यावरती तरंगत होती. हे देखील अखंड भारताने बघितलेलं आहे. त्या गोरखपूरमध्ये कितीतरी मुलं, बालकं ऑक्सिजन विना कोरोनाच्या वेळेमध्ये तडफडून मेली आहेत. त्यांचा आकार तुम्हाला कधी कळाला नाही. त्या हाथरसमधल्या महिलेची हाक कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल, कारण तिची नाळ तुमच्या समाजाशी जुळलेली नसेल. तुम्हाला तिची हाक किंचाळी कधी दिसली नाही. मात्र आता 2 वेळा उत्तर प्रदेशचं सगळा बुलडोजरवाले बाबा तिथे येऊन गेलेले आहेत आणि गोरगरिबांच्या आणि सगळ्यांनाच वेटीस धरून ज्या प्रकारे बुलडोजर चालवण्याचं काम तिकडे उत्तर प्रदेशमध्ये चालू आहे, त्याचं जर तुम्ही कौतुक करत असाल तर मला म्हणायचं की जरा तिथे माय बहिणींच्या आक्रोशाकडे सुद्धा बघा, त्यांच्या किंचाळ्यांकडे सुद्धा, त्यांच्या किंचाळ्यांचा आवाज सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचू द्या. आणि ज्यावेळेस तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ज्यावेळेस तुम्हाला महिलांची संवेदनशीलता, सहानुभूती, आदर आणि प्रेम होईल, त्यावेळेस मला वाटतं की खरे शिवरायांचे मावळे तुम्ही असाल. कारण शिवरायांनी प्रथमतः महिलांचा, स्त्रियांचा आणि महिलांचा आदर आणि सन्मान करायला शिकवलेला आहे. त्याच्यामुळे महिलांचा सन्मान जर तुम्हाला करायचा असेल तर प्रथमतः त्या जेम्स लॅनबद्दल तुम्ही जे बोलता आहात त्याच्यावर मला वाटतं पुनर्विचार करण्याची तुम्हाला गरज आहे. तुम्ही ती करावी. आणि याच पद्धतीने, अशा पद्धतीने हा महाराष्ट्रातला दलित मुस्लिम पुन्हा एकदा सांगते की अशा पद्धतीच्या या सगळ्या लोकांना सुद्धा मला सांगू इच्छिते की ह्या सगळ्या लोकांनी सुद्धा अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी घडवल्या जात आहेत, ज्या घडवण्याचा प्रयत्न चालतात, त्यांना भीक घालण्याची गरज नाहीये. हा प्रश्न अतिसंवेदनशीलतेने आपल्याला सोडवता आलेला पाहिजे आणि त्यातूनच आपण सगळे एकजुटीने, एकसंघ हा भारत राहिला पाहिजे. एवढ्याच मंगलकामना व्यक्त करते आणि थांबते. जय भीम, जय शिवराय.